आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींसाठी। तर लाडक्या बहिणींनो फटाफट आपलं बँक खातं चेक करा। 1,10,00,000 लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झालाय। लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। नाही, आचारसंहितेमुळे लाडक्या बहिणीला, कारण आम्ही नोव्हेंबरचे पैसे पण ऑक्टोबरमध्ये दिलेले आहेत। आम्ही ॲडव्हान्समध्ये पैसे आमच्या लाडक्या बहिणींना दिले। लाडक्या बहिणींनो आताच तुम्ही ऐकलेलं आहे, एकनाथ शिंदे साहेबांनी नोव्हेंबरचे देखील पैसे सोडण्यासाठी आता सुरुवात केली आहे। ऑक्टोबरचे पैसे अनेक लाडक्या बहिणींना 1500 रुपये बँकेच्या खात्यावरती मिळाले आहेत। बहिणी 3000 रुपये बँकेत का आले नाहीत म्हणून वाट बघत होत्या। अखेर एकनाथ शिंदे साहेबांनी सकाळीच आज घोषणा केली आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबरचे देखील 1500 रुपये या ठिकाणी आता सोडण्यास सुरुवात केली आहे। आज पुढील एका तासांच्या आतमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबरचे देखील 1500 रुपये आता या ठिकाणी जमा होणार आहेत, अशी माहिती एकनाथ शिंदे साहेबांनी आताच पत्रकारांना बोलताना या ठिकाणी दिली आहे। तुम्ही सुद्धा आत्ताच ऐकलेलं आहे एकनाथ शिंदे साहेब काय म्हणाले। त्यामुळे आज परत एकदा लाडक्या बहिणी या ठिकाणी डबल खुश होणार आहेत। लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचे 1500 रुपये या ठिकाणी बँकेत मिळाले, आज त्या डबल या ठिकाणी खुश होणार आहेत। आता लाडक्या बहिणींची डबल लॉटरी लागली आहे। लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचे पैसे मिळाले, आता लगेच नोव्हेंबरचे पैसे त्याच बँकेत मिळणार। 5 मिनिटांपूर्वी एकनाथ शिंदे साहेबांनी नोव्हेंबरचा निधी या ठिकाणी वितरणाची खुशखबरी या ठिकाणी पत्रकारांना बोलताना दिली आहे। कारण लाडक्या बहिणी सोशल मीडियावर अनेक ठिकाणी कमेंट करू लागल्या होत्या। एकनाथ शिंदे साहेब म्हणतात 3000 रुपये देणार, 3000 रुपये देणार, परंतु 1500 रुपयेच आम्हाला ऑक्टोबरचे कसे काय खाते दिले। यावरती एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना पत्रकारांना बोलताना सांगितले, काही तांत्रिक अडचणीमुळे आणि डीबीटीच्या नियमामुळे केवायसी केल्यानंतर डीबीटीचा नवीन नियम या ठिकाणी लागू झाला, त्यामुळे बहिणींना एका वेळी फक्त 36 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे जात असतात आणि फक्त एका हप्त्याचे या ठिकाणी पहिल्या दिवशी वितरण होत असतं, त्यानंतर पुढील 2-3 दिवसांमध्ये दुसऱ्या हप्त्याचे वितरण होत असतं। असं केवायसी केल्यानंतर नवीन नियम लागल्यामुळे फक्त ऑक्टोबरचे 1500 रुपये जमा झालेत। आज पुढील एका तासांच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता नोव्हेंबरचे देखील 1500 रुपये येतील। ही खरी 100% बातमी या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे। त्यामुळे तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता जमा झालाय का बघा, त्याच बँकेच्या खात्यावरती आता आज पुढील एका तासांच्या आतमध्ये या पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यामध्ये तुम्ही आता तयार राहायचं आहे। तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता आज या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। लाडक्या बहिणींना डबल लाभ या ठिकाणी सुरू करण्यात आला। एकनाथ शिंदे साहेबांनी आता 800 कोटी रुपयांचा निधी महिला व बाल विकास खात्याला दिला आहे। 800 कोटी रुपयांचा निधी 2-3 दिवसांच्या पाठीमागे आता ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी दिला होता आणि त्यावेळी निधी दिल्या या ठिकाणी लगेच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑक्टोबरचे पैसे मिळाले। आज परत एकदा 800 कोटी रुपयांचा निधी नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी दिलाय आणि पुढील एका तासांच्या आतमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी 1500 रुपये नोव्हेंबरचे देखील या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। पुढील 8 दिवसात संपूर्ण राज्यामध्ये निवडणुका सुरू होणार आहेत आणि त्या महिनाभर निवडणुका या ठिकाणी चालणार आहेत। त्यामुळेच नोव्हेंबरचा हप्ता देखील आता आजच्या आज पुढील एका तासांच्या आतमध्ये ज्या बँकेच्या खात्यावरती आता ऑक्टोबरचे 1500 रुपये या ठिकाणी जमा झाले आहेत, त्याच बँकेच्या खात्यावरती नोव्हेंबरचे देखील 1500 रुपये या ठिकाणी देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलाय। का घेतलाय? कारण निवडणुका आता महानगरपालिकेच्या या ठिकाणी जाहीर करण्यात आलेत। मग आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले, ज्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता मिळालाय फक्त त्याच बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आहे। त्यामुळे ऑक्टोबरचा हप्ता जर तुम्हाला मिळाला असेल तरच तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, कारण तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आहे। राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांना आता एकनाथ शिंदे साहेबांनी कालच फोन करून नोव्हेंबरचा हप्ता सोडायचा आहे, अजून एकदा 800 कोटी रुपयांचा निधी तुम्ही पाठवावं, चेक द्यावा, अशी ऑर्डर या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी आता अजितदादा पवार जे अर्थमंत्री आहेत त्यांना केली होती। आता ज्यामुळे नोव्हेंबरचा हप्ता देखील आज तुम्हाला हा चेक मंजूर झाल्यामुळे तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता या ठिकाणी वितरित होणार आहे। लाडक्या बहिणी आज या ठिकाणी डबल लॉटरी या ठिकाणी लाडक्या बहिणींची लागली आहे। बघा, नोव्हेंबरच्या हप्त्याला पहिल्या 12 जिल्ह्यांची यादी देखील
आदिती तटकरे मॅडम ज्या महिला व बालविकास मंत्री आहेत त्यांच्या खात्यात असतं की आता हप्ता नेमकं कधी सोडायचा। त्यांनी 12 जिल्ह्यांची नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी यादी तयार करण्यात आल्या। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी नोव्हेंबरच्या हप्त्याचे वितरण करण्यासाठी माहिती पत्रकारांना बोलताना दिले। शिंदे साहेब म्हणाले, सर्व बहिणींना आम्हाला खुश करायचं आहे, सगळ्या बहिणींना आम्हाला 3000 रुपये द्यायचे आहेत, पण ज्या लाडक्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसणार नाहीत त्यांना ऑक्टोबरचा हप्ता मिळून पण नोव्हेंबरचा हप्ता मिळणार नाही, कारण की नोव्हेंबरच्या हप्त्याचे वितरण या 4 नव्या नियमानुसार या ठिकाणी करण्यात येणार आहे। कारण EKYC या ठिकाणी असल्याने नोव्हेंबरचा हप्ता या ठिकाणी अनेक लाडक्या बहिणींना या 4 नव्या नियमानुसार या ठिकाणी वितरित आता होणार आहे। ऑक्टोबरचा हप्ता सरसकट सर्व बहिणींना मिळालाय, परंतु नोव्हेंबरचा आज जो पुढील एका तासांच्या आतमध्ये हप्ता तुम्हाला आता येणार आहे तर तो फक्त आणि फक्त याच लाडक्या बहिणींना मिळणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणीला टोटल 4 वेगळ्या याद्या या ठिकाणी तयार करण्यात आलेत। आता ज्या बहिणीचं नाव पहिल्या यादीमध्ये आहे त्यांना फक्त ऑक्टोबरचे 1500 मिळाले आहेत, त्यावर त्यांना समाधान मानावे लागेल। तसेच ज्या बहिणीचे नाव दोन्ही पण याद्यामध्ये आहेत म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या यादीमध्ये आहे तर त्यांना डबल लाभ या ठिकाणी आज बँकेत मिळणार आहे। म्हणजेच त्यांना ऑक्टोबरचे पैसे मिळालेत, आज पुढील एका तासांच्या आतमध्ये नोव्हेंबरचे देखील 1500 रुपये बँकेच्या खात्यावरती मिळणार आहेत। प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीच्या 2 याद्या बँकाकडे दिलेल्या आहेत। त्यानंतर दुसऱ्या 2 आता याद्या ज्या आहेत तर त्या वेगळ्या नियमानुसार नोव्हेंबरचा हप्ता या ठिकाणी आता वाटला जाणार आहे। आता पुढील एका तासांच्या आतमध्ये कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये कोणत्या नियमानुसार कोणत्या लाडक्या बहिणींना आता पैसे मिळणार आहेत, ऑक्टोबरचा हप्ता मिळाला असेल त्याच लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचे पैसे मिळणार आहेत। त्यामुळे ऑक्टोबरचा हप्ता मिळाला असेल तर नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी कोणत्या 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आली नक्की बघा। या ठिकाणी लाडक्या बहिणींनो पहिल्या टप्प्यातील नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी 12 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर केल्या, ती तुम्हाला लगेच 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे। ज्यामुळे तुम्ही जर या 12 जिल्ह्यामध्ये राहत असाल आणि जर तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता बँकेत 1500 रुपये आलेला असेल तर तुम्हाला आता कोणत्याही क्षणी आणखी 1500 रुपये बँकेत आल्याचा मेसेज येणार आहे। 100% ही खरी बातमी एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। कारण निवडणुकामुळे सरकारने हा अतिशय वेगवान निर्णय घेतल्याचं आता एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे। तुम्हाला आठवत असेल बघा, मागच्या वर्षी 2024 मध्ये ज्यावेळेस विधानसभा निवडणुका होती त्यावेळी सरकारने अशा प्रकारे त्या ठिकाणी हप्ता ॲडव्हान्स मध्ये दिला होता। आचारसंहिता लागण्याआधी नोव्हेंबरचा हप्ता देखील त्यांनी ॲडव्हान्स मध्ये दिला होता। आणि यावेळेस तर देखील आता जास्त निवडणूक आहेत, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समित्या अशा निवडणुका संपूर्ण राज्यभर त्या ठिकाणी आता पुढील 2 दिवसानंतर आता सुरू होणार आहेत, ज्याचा कार्यक्रम कमीत कमी जानेवारीपर्यंत या ठिकाणी आता चालणार आहे। त्यामुळे सरकारला माहिती आहे की जर आता पैसे लाडक्या बहिणीला जर नाही दिले तर बहिणीला डायरेक्ट जानेवारीमध्ये पैसे येतील। यामुळे सरकारने आत्ताच्या आत्ता ताबडतोब पैसे या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला आहे। कारण की बहिणीला जर खुश केलं नाही तर बहिणी मतदान करणार नाहीत आणि सरकारला हे चांगलं ठाऊक आहे की बहिणीच्या मतदानावरच आपण या ठिकाणी सत्तेवर आहोत, आपण या ठिकाणी त्यांच्या मतदानामुळेच मुख्यमंत्री बनलेलो आहोत असं सरकारला त्या ठिकाणी चांगलंच माहित आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी नोव्हेंबरचा हप्ता 1500 रुपयांचा आज 100% फिक्स जमा होणार आहे। पुढील 1 तासभर तुम्हाला आता या ठिकाणी वाट बघायची आहे। फक्त नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी सरकारने लावलेल्या या 4 नियमांचं पालन तुम्हाला करणं गरजेचं आहे। ज्या बहिणी या 4 नियमात बसतील त्यांनाच नोव्हेंबरचा 1500चा हप्ता या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे हे महत्त्वाचे 4 नियम तुम्ही लक्षपूर्वक जाणून घ्या। तसेच बँकांचा एक महत्त्वाचा नियम काय आलाय आता तुम्ही या ठिकाणी लक्षपूर्वक पाहायचं आहे। फक्त पुढील 2 मिनिटे लक्षपूर्वक बघा। 12 जिल्ह्यांची यादी कोणाकोणाला या ठिकाणी आता पात्र ठरवण्यात आले नक्की पहा। सरकारच्या माध्यमातून आता नोव्हेंबरचा हप्ता जो मिळणार आहे तर तो अनेक 4 नियमानुसार आता मिळणार आहे। जर या बँकेत तुमचं खातं असेल तर त्यांना पैसे जमा होण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे, कारण ऑक्टोबरचा हप्ता सर्व बहिणींना बँकेच्या खात्यावरती मिळाला, परंतु नोव्हेंबरचा हप्ता अनेक बँकेमध्ये सोडला जाणार नाही। त्याचं कारण सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले। EKYC केल्यानंतर बँकांचे काही नवीन नियमावली या ठिकाणी जाहीर झाल्या। आता साहेबांनी सांगितले या 8 बँकेमध्ये ज्या महिलांचे खाते असतील तर त्या बहिणींना अजिबात नोव्हेंबरचा रुपया सुद्धा मिळणार नाही असं सांगण्यात आलंय। तसेच पोस्ट खात्याचा, SBI खात्याचा आणि महाराष्ट्र बँकेचा एक मोठा प्रॉब्लेम झालाय। पोस्ट खात्यामध्ये आता एक सर्वात मोठा घोटाळा झालाय, ज्यामुळे लाखो महिलांचे पैसे त्या ठिकाणी गायब
सुद्धा होत असल्याची माहिती एकनाथ शिंदे साहेबांनी दिली। त्यामुळे आता महाराष्ट्र बँक, पोस्ट ऑफिस आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यामध्ये ज्या महिलांचं खातं आहे त्यांना कोल्हापूरमध्ये, बीड जिल्हा असेल यामध्ये मोठमोठे घोटाळे आता समोर आलेत। त्यामुळे तुमचं जर खातं या पोस्ट ऑफिस, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र बँक कोणत्याही एका तिन्हीपैकी बँकेत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे। आता सरकारने ऑक्टोबरच्या हप्त्याबरोबरच नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण त्या ठिकाणी सध्याला करायला सुरुवात केल्या। 800 कोटी रुपयांचा चेक या ठिकाणी महिला व बालविकास खात्याला दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता कोणत्याही क्षणी तुम्हाला नोव्हेंबरच्या हप्त्याच्या 1500 रुपयाचा मेसेज येणार आहे। जशा प्रकारे ऑक्टोबरच्या हप्त्याचे तुम्हाला 1500 रुपये आल्याचा एकदम खटकन मेसेज आला, सेम तशाच प्रकारे नोव्हेंबरच्या हप्त्याचे या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण त्या ठिकाणी झाल्याचं तुम्हाला मेसेज आता पाहायला मिळणार आहे। लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी बघा, आता तुम्ही फक्त या 12 जिल्ह्यात राहत असाल तरच तुम्हाला पुढील एका तासांच्या आतमध्ये तुम्हाला मेसेज या ठिकाणी 1500चा येणार आहे। त्यामुळे जिल्ह्यांची यादी पहा, बँकांची यादी देखील नवीन सरकारने जाहीर केल्या, कोणत्या 4 नियमानुसार पैशांचं वितरण होणार आहे सगळी सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी देणार आहे। कारण की आता जवळपास 28 लाख लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी अपात्र केल्याचं सांगितलंय। ऑक्टोबरचा हप्ता सरसकट बहिणींना मिळाला, परंतु आता KYCच्या नियमानुसारच आता 28 लाख लाडक्या बहिणींना वगळून या ठिकाणी आज त्या ठिकाणी नोव्हेंबरचे पैसे येणार आहेत। कारण की ऑक्टोबरच्या हप्त्यापर्यंत नियम त्या ठिकाणी वेगळे होते आणि नोव्हेंबरच्या हप्त्याला आता वेगळे नियम KYC केल्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता जाहीर या ठिकाणी करण्यात आले। त्यामुळे लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे। जर तुम्हाला खरंच नोव्हेंबरचे 1500 रुपये आजच पाहिजे असतील तर सर्वांनी व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे। मोठी बातमी, लाडक्या बहिणींच्या खात्यात या ठिकाणी पैसे जमा झाल्याची आली। ऑक्टोबरचा हप्ता जमा झाला, लगेच नोव्हेंबरचा हप्ता सुरू या ठिकाणी करणार असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं। आणि पुढील एका तासांच्या आतमध्ये कसल्याही परिस्थितीत पैसे जमा करण्याचे वचन एकनाथ शिंदे साहेबांनी दिले। कारण 5 मिनिटांपूर्वी आता स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना या ठिकाणी सांगितलं आहे, आम्ही लाडक्या बहिणींना शब्द दिलाय आणि शब्द आम्ही पाळणारी माणसं आहोत। 3000 रुपये देतो बोललोय आणि 3000 रुपये कसल्याही परिस्थितीत सोडणार म्हणजे सोडणार असं त्यांनी सांगून आता ऑक्टोबरचे पैसे या ठिकाणी जमा केले आहेत। 2 दिवसांच्या पाठीमागे ऑक्टोबरचे पैसे जमा झालेत आणि बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी, आता त्यांना खुश करण्यासाठी असे तसेच त्या ठिकाणी पुढे महानगरपालिका त्या ठिकाणी निवडणुका आल्यामुळे आचारसंहिता लागणार आहे, म्हणून आता आम्हाला मतदान मिळावे त्यामुळेच आता त्यांनी काय केलंय, 800 कोटी रुपयांचा चेक 900 त्या ठिकाणी नोव्हेंबरचा हप्ता या ठिकाणी वाटप करा असं म्हणून 800 कोटी रुपयांचा चेक बँकांना सकाळीच या ठिकाणी आता वर्ग केल्याचं पाहायला मिळतंय। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यात आता ऑक्टोबरचे पोस्टात, स्टेट बँकेत, महाराष्ट्र बँकेत पैसे जमा झाले असतील तर त्यांना एक प्रॉब्लेम झाला आहे। कारण नोव्हेंबरचे हप्ते आता अनेक बहिणींना या बँकेमध्ये येण्यासाठी प्रॉब्लेम आहे। मग त्यासाठी काय करायचं आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे आज थोड्याच वेळामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबरचे पैसे जमा होणार आहेत। लाडक्या बहिणींसाठी अतिशय वेगवान निर्णय सरकारच्या माध्यमातून घेतला आहे। ऑक्टोबरच्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या महिलांसाठी कालपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून अखेर प्रतीक्षा बहिणींची संपल्या। लाडक्या बहिणींना ऑक्टोबरच्या हप्त्याचे वितरण पहिल्या टप्प्यामध्ये 2 दिवसापूर्वीच त्या ठिकाणी झालं आहे, पण त्यातच नोव्हेंबरच्या हप्त्याची खुशखबर लगेच या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळते। नोव्हेंबरच्या हप्त्याची यादी या ठिकाणी दिल्या आणि ती मंजूर पण झाल्या, ज्यामुळे लाडक्या बहिणीला आता लगेच नोव्हेंबरचा हप्ता देखील मिळणार आहे। पण नोव्हेंबरच्या हप्त्याचे वितरण हे वेगळ्या पद्धतीने होणार आहे। पूर्वीचे हप्ते सर्व बहिणींना मिळायचे, पण नोव्हेंबरचा हप्ता सर्व बहिणींना मिळणार नाही। तसेच बँकांचा एक नवीन नियम लागू झाला आहे। अशा 8 बँका आहेत की ज्या बँकेत जर तुमचं खातं असेल तर त्यांना कुठलाही पैसे मिळणार नाही। ही बातमी तुम्ही अनेक वेळा ऐकलेली असणार आहे, परंतु ही बातमी खरोखर एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्या। ऑक्टोबर महिन्याचे पैसे या 8 बँकेत आले असतील तुम्हाला, परंतु नोव्हेंबर महिन्याचे पैसे या 8 बँकेत येण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी आता प्रॉब्लेम असणार आहे। 8 बँकेत खाते असणाऱ्या महिला नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी अपात्र होणार आहेत। तसेच सरकारने स्पष्टपणे सांगितले की सगळ्या बहिणीला हे पैसे देणार नाही। सरकारने असं सांगितले की आता 18 नोव्हेंबरच्या आधी सगळ्या लाडक्या बहिणींनी KYC करून घ्यावी। आता बहिणीला वाटलं होतं की डेट पुढे जाईल, पण काही बहिणींना KYC न करता हे ऑक्टोबरचा हप्ता जमा झालाय, परंतु आता असं अजिबात चालणार नाही। ज्या लाडक्या बहिणी KYC करणार नाहीत त्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळणार नाही। त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींनी KYC चुकीच्या पद्धतीने केल्या,
KYC करताना चुका केल्या आहेत त्यांनी जर दुरुस्त या ठिकाणी केले नाही तर त्यांना आज नोव्हेंबरचा हप्ता मिळणार नाही। मग आता कोणाकोणाला आज पैसे मिळणार आहेत? आज पुढील एका तासांच्या आतमध्ये कोणत्या 12 जिल्ह्यांची लिस्ट सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या, कोणत्या बँकेमध्ये पैसे मिळणार आहेत, तुम्ही या ठिकाणी लक्षपूर्वक 2 मिनिटे आता पाहायचं आहे। सरकारच्या माध्यमातून लवकर तातडीने निर्णय या ठिकाणी घेण्याचा निर्णय घेतलाय। त्याचं कारण म्हणजे निवडणुका एकदा जर सुरू झाली तर ती जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे आणि जानेवारीपर्यंत एकही रुपया तुमच्या खात्यात येणार नाही। त्यामुळे तुम्हाला तर माहितीच आहे निवडणुकीनंतर पैसे घ्यायला या ठिकाणी आता तुम्हाला उशीर होऊ शकतो। त्यामुळे तुम्ही KYC मधल्या ह्या 2 चुका काळजीपूर्वक तुम्ही लक्षपूर्वक पाहून घ्यायचं आहे। ज्यांनी KYC केले नाही तर त्यांनी नेमकं काय करायचं आणि ज्यांनी KYC केले आहे त्यांनी कोणती चूक आता या ठिकाणी केली आहे हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे। अन्यथा एक चूक तुमचं महिन्याचे 1500 रुपयांचा हप्ता या ठिकाणी कायमचा आता बंद आता करू शकते। आता सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत की नेमकं नोव्हेंबरचा हप्ता कोणत्या कोणत्या महिलांना मिळणार आहे। तुम्ही जर या चुका लवकरात लवकर KYC केलेल्या महिलांना सुधारले नाहीत तर तुम्हाला पैसे या ठिकाणी मिळणार नाही। तसेच या 4 नियम त्या ठिकाणी लक्षपूर्वक जाणून घेतले पाहिजे। बँका महत्त्वाच्या कोणत्या आहेत त्या समजल्या जर तुम्हाला तरच तुम्हाला लवकर पैसे येणार आहेत। त्यामुळे तुम्ही 2 यादीमध्ये तुमचं नाव असेल तरच तुम्हाला या ठिकाणी नोव्हेंबरचा हप्ता येणार आहे। मग आता कोणत्या याद्या जाहीर करण्यात आलेत, एकनाथ शिंदे साहेबांनी काय सांगितलंय, तुम्हाला कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र या ठिकाणी आता त्या ठिकाणी केलं आहे। लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले आम्ही कोणाला सुद्धा लाडक्या बहिणीला अपात्र करणार नव्हतो, परंतु लाडक्या बहिणी चुकीच्या मार्गाने लाभ घेऊ लागल्या होत्या। घरातील 4 जण 5 जण महिला लाभ घेऊ लागल्या होत्या। त्यामुळे सरकारला इतक्या महिला लाभ घेत असल्याचं समजल्यानंतर ते परवडणं झालंय। तसेच अशा पण महिला सापडल्या ज्या महिलांचे नवरे सुद्धा हप्ता घेऊ लागले होते। इथपर्यंत इतक्या मोठ्या मोठ्या चुका या ठिकाणी महिलांनी केल्यामुळे सरकारने आता KYC करायला सांगितली। मग आता KYC कशा पद्धतीने केलेल्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, कोणत्या 4 नियमानुसार या ठिकाणी पैसे मिळणार आहेत, कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार आहेत याची यादी तुम्हाला आता या ठिकाणी सांगण्यास सुरुवात करत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिला नियम सांगण्यात आलाय ज्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचे 1500 मिळाले त्या सर्वांना आता या ठिकाणी नोव्हेंबरचे 1500 मिळालेत। परंतु एक अट यामध्ये आता राहणार आहे ती म्हणजे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींनो तुम्ही KYC केली तरच तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आहे। KYC जर तुम्ही केले नसेल तर तुम्हाला हप्ता या ठिकाणी मिळणार नाही असं एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय। परंतु KYC तुम्ही OTP द्वारे केलाय का तुम्ही थंबद्वारे केलाय हे सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं आहे। कारण KYC OTP करताना OTP या ठिकाणी बहिणींना येत नव्हता। त्यामुळे सरकारने सेफ साइड म्हणून या ठिकाणी जो हाताचा अंगठा असतो तर तो थंबद्वारे तुम्हाला KYC करायला सांगितलं होतं। तर ती KYC सगळ्यात भारी आणि सोपी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारला लगेच समजणारी ही KYC मानली जात होती। मग आता कोणत्या 4 नियमानुसार पैसे येणार आहेत तर बघा या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा नियम सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये शेतकरी कुटुंब असेल त्या शेतकरी कुटुंबामध्ये 10 एकरपेक्षा जास्त शेती ज्या लाडक्या बहिणींची आहे तर त्या याद्या श्रीमंत यादीमध्ये लाडक्या बहिणींचं नाव टाकण्यात आले त्यांना 1 रुपया सुद्धा मिळणार नाही असं सांगण्यात आलंय। आज 12 जिल्ह्यांची कोणती लिस्ट सांगण्यात आल्या, कोणत्या 10 बँकेमध्ये हे पैसे येणार आहेत, पुढील एका तासांच्या आतमध्ये पैसे जमा करण्यात येणार आहे। तर बघा बँकांची लिस्ट पाहू आणि त्यानंतर 12 जिल्ह्यांची यादी लगेच पाहू। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या 10 बँका, पहिली बँक आहे आता HDFC बँक, 2 नंबर कोटक महिंद्रा बँक, 3 नंबर या ठिकाणी येस बँक, 4 नंबर या ठिकाणी ICICI बँक, 5 नंबर कॅनरा बँक, 6 नंबर आता सगळ्यात महत्त्वाची बँक आहे 6 नंबरची आता बँक ऑफ बडोदा। त्या ठिकाणी 7 नंबर जी सांगितल्या तर ती अत्यंत महत्त्वाची बँक आहे। त्या बँकेचं नाव आहे आता लक्षात ठेवा या ठिकाणी पंजाब नॅशनल बँक। त्या ठिकाणी 8 नंबरची बँक आहे SBI ज्याला स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणतं। 9वी बँक आहे तर ती पोस्ट ऑफिस बँक आणि 10वी बँक महाराष्ट्र बँक। या बँकेत ज्या ज्या महिलांनी खातं खोलले त्यांना 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती आज नोव्हेंबरची मिळणार आहे। कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये या पैशांचं वितरण होणार आहे त्या 12 जिल्ह्यांची लिस्ट एकदा आपण पाहून घेऊ आणि 12 जिल्ह्यामध्ये तुम्ही जर राहत असाल तर तुम्हाला या ठिकाणी पैशांचं वितरण आज जमा करण्यात येणार आहे। 12 जिल्हे कोणते आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। आता बघा लाडक्या बहिणींनो यामधील पहिले 2 जिल्हे सांगण्यात आलेत
ते म्हणजे कोकणातील जिल्हे आहेत रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यात ज्या लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना नोव्हेंबरचा देखील हप्ता या ठिकाणी मिळणार आहे। त्यानंतर आता पुढचे 3 नंबरचा 4 नंबरचा जिल्हा आहे कोल्हापूर, सोलापूर या 2 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचे देखील 1500 रुपये जमा होणार आहेत। त्यानंतर पुढचे 2 जिल्हे सांगितले ती म्हणजे सातारा आणि पुणे या 2 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता करण्यात येणार आहे। बीड, नांदेड या 2 जिल्ह्यातील ज्या लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना सुद्धा पैशांचं वितरण करण्यात येणार आहे। बुलढाणा, जालना या जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींनी तयार राहायचं आहे, तुम्हाला सुद्धा पैशांचं वितरण होणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लातूर आणि या ठिकाणी परभणी या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो तुम्हाला सुद्धा पैशांचं वितरण करण्यात येणार आहे। तुम्ही ई-KYC करून ठेवा, नक्कीच तुम्हाला नोव्हेंबरचा देखील हप्ता बँकेच्या खात्यावरती वितरित होण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।